नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे आपल्या आम्ही नगरकर या चॅनलमध्ये. तर आज आहे रविवार. तर रविवार आहे म्हटलं काहीतरी खास बेत झालंच पाहिजे नॉनव्हेजचा. तर आज आणला आहे मी चिकन. तर आज चिकनचं काय करावं काय सुचत नव्हतं. नंतर म्हटलं की मस्तपैकी बिर्याणीच बनवूया आपण. त्यासाठी मी इथे बघा 1.5 किलो चिकन घेतलंय. इथे लेग पीस वगैरे सगळं मिक्स चिकन घेतलंय आणि त्याला मॅरिनेशन केलं आपण. दही, लिंबू, गरम मसाला, अद्रक लसूण पेस्ट, लिंबू हे सगळं लावून मीठ वगैरे लावून आपण त्याला मॅरिनेशन करून अर्धा तास ठेवूया. आता इथे बघा मी कांदे घेतलेत. आता आपल्याला 5-6 कांदे आहेत ना अशी उभी पातळ चिरून घ्यायचे आणि ते आपल्याला फ्राय करायचे. फ्राय करून आपलं बरिस्ता असतो ना तसे आपल्याला फ्राय करायचे, त्याला बरिस्ता म्हणतात. तर आता हे बघा हे मस्तपैकी ब्राऊन फ्राय केले. इथे मी अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट तयार केली आहे. आणि आता हे जे कांदे घेतलेत मी, हे 3 कांदे मिडियम साईजचे उभे मी पातळ स्लाइस करून घेतलेत. आणि ह्या मिरच्या उभ्या 2-3 मिरच्या उभ्या चिरून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये 3 टमाटे बारीक चिरून घेतले. तर आता टोप गरम करायला ठेवायचं. तर हे आपल्याला ग्रेव्हीची तयारी करायची आहे. बिर्याणीची जी लेअर आपल्याला लावायची ग्रेव्ही, तर त्याची ग्रेव्हीची तयारी करायची. तर ह्याच्यामध्ये मी आता हे आपल्याला ना तेल भरपूर टाकावं लागेल याच्यामध्ये, कारण की ह्याच तेलामध्ये फक्त बिर्याणी बनवणार, आपण एक्स्ट्राचं तेल टाकणार नाही आहे. आता तेल गरम झालेलं आहे. तर इथे मी तेलामध्ये आपली मोठी विलायची असते, काळी विलायची, ती जिरं, दालचिनी, लवंग, मिरी हे टाकलं आधी आणि ते जरा तडतडून दिलं. तर मग त्याच्यामध्ये कांदा टाकला स्लाइस केलेला आणि हिरव्या मिरच्या टाकल्या. आता तो कांदा लावत होतो पण तिकडे बघा मी हे तांदूळ भिजून ठेवलेत. अर्धा किलो बासमती तांदूळ हे पाण्यामध्ये मी अर्धा तास झालं भिजून ठेवलेले. तर भिजून ठेवल्यामुळे काय होतं की तांदूळ चांगला असा आपला लांब लांब बनतो आणि सुटसुटीत होतो. आता इथे बघा मी अद्रक लसूण पेस्ट टाकली, अडीच चमचा अद्रक लसूण पेस्ट, मिरची आणि अद्रक लसूणची आणि टोमॅटो टाकले. तर हे मस्तपैकी आपले नरम झाले की मग त्याच्यामध्ये हळद, मीठ, मसाला, गरम मसाला, बिर्याणी मसाला हे सगळं टाकायचं आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं. ते जरा त्याला तेल सुटायला लागले की मग आपल्याला फेटलेलं दही टाकायचं. इथे मी 100 ग्रॅम दही घेतले. तर तुम्ही क्वांटिटीनुसार तुम्हाला किती बनवायची कमी किंवा जास्त करू शकता. आता हे दही आपल्याला आहे ना बारीक गॅस करून टाकायचे. बारीक गॅस केल्यानंतर मग ते आपण दही टाकलं की ते म्हणजे असं हे नाही होत फुटल्यासारखं. आता हे मस्त मी मिक्स करून घेते त्याला तेल सुटेपर्यंत. आणि ते तेल सुटलं व्यवस्थित परतलं गेलं की आपल्याला मॅरिनेशन केलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकायचं. हे बघा मी मॅरिनेशन केलेलं चिकन टाकलं याच्यामध्ये आणि हे जरा परतून घेते मी 2-3 मिनटं. तोपर्यंत आपण इकडे बाजूला टोपामध्ये पाणी ठेवले भाताला उकळण्यासाठी. आता हा भात आहे ना आपल्याला फक्त 80% शिजवायचा, जास्त शिजवायचा नाहीये. आणि त्याच्यामध्ये बघा तेल, जिरं, गरम मसाले जे आहेत आपली विलायची, दालचिनी, लवंग हे टाकले आणि लिंबू टाकले आणि मीठ टाकले. आणि मग आता बघा भात शिजलाय आपला. ते तुम्हाला मी काही दाखवलं नाही, डायरेक्ट मी भात काढून दाखवला. आणि इकडे जरा घाई होती तर मला काय ते ग्रेव्हीची हे करता आली नाही. ग्रेव्ही आपली शिजलेली आहे. तर इथे लेअर लावतीये. खाली भात टाकला, वर लेअर चिकन आणि ग्रेव्हीचा. त्याच्यानंतर आपला कांदा तो होता ना जो बरिस्ता तो टाकला, कोथिंबीर टाकली, पुन्हा भाताची एक लेअर दिली. त्याच्यावर आता आपल्याला टाकायचा आहे कलर. तर इथे मी ऑरेंज केसरी कलर घेतला होता. तर तो मस्तपैकी पाण्यामध्ये थोडंसं, तुम्हाला दुधामध्ये टाकायचं केसर वगैरे टाकू शकता, पण माझ्याकडे ते कलर होतं तर मी कलर टाकलं. हे बघा मस्तपैकी कलर. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा कांदा टाकायचा, वरून तो बरिस्ता होता ना तो टाकायचा आणि त्याच्यानंतर वरून मस्तपैकी कोथिंबीर हिरवीगार. आता आपल्याला तवा ठेवायचा आहे गॅसवर. तव्यावर हे ठेवायचे, डायरेक्ट टोप ठेवायचा नाहीये. तव्यावर हे हा बघा तवा ठेवला मी, त्याच्यावर टोप आणि याच्यावर आहे ना असं पॅक बसेल असं झाकण ठेवायचं, वाफ गेली नाही पाहिजे. ते आपल्याला 15 मिनटं याला दम द्यायचं आहे. आता हे बघा आता इतकी मस्त बिर्याणी तयार होईल, किती मस्त छान वाफ सुटेल त्याला. 15 मिनटात ही बिर्याणी तयार होते. हे बघा किती सुंदर झाली आपली बिर्याणी. वाफ काय मस्त वाफ येते बघा. आणि खूप सुटसुटीत आणि मस्त. ही एकदम साध्या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल, मी जास्त काही याच्यामध्ये घातलेलं नाहीये. बघा किती छान सुटसुटीत कलर, किती सुंदर आला आपल्या बिर्याणीला. तुम्ही अशा प्रकारे करून बघायची. मी कोशिंबीर पण केलेली आहे. तर तुम्हाला माझ्या अशा रेसिपी जर नॉनव्हेजच्या आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.